नाशिकच्या आयटी कंपनीमध्ये लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल। महिला आयोगाचं पथक कंपनीमध्ये दाखल। प्रत्यक्ष घटनास्थळाची पथकाकडून पाहणी। यवतमाळमधून गेल्या 6 महिन्यांमध्ये तब्बल 34 आदिवासी मुलं बेपत्ता झाल्याची चर्चा। व्हायरल व्हिडिओ क्लिपनंतर भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाणांकडून मानवी तस्करीचे आरोप। बंधू अशोक खरातला 5व्या गुन्ह्यामध्ये 5 दिवसांची पोलीस कोठडी। 23 एप्रिलपर्यंत खरातची पोलीस कोठडीमध्ये रवानगी। मी शंकराचा अवतार असल्याचं सांगत बंधू खरातचे महिलेवर लैंगिक अत्याचार। 5व्या गुन्ह्यासंदर्भातील युक्तिवादानंतर धक्कादायक माहिती समोर। बाहेर वाच्यता केल्यास मुलांना साप चावेल अशी धमकी। परतवाडा प्रकरणामध्ये आरोपींच्या 3 मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर। आर्थिक गैरव्यवहार आणि ब्लॅकमेलिंग झालं का याचा तपास। आणखी आरोपींची नावं समोर येणार। अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणावरून वडेट्टीवार आणि नवनीत राणांमध्ये शाब्दिक युद्ध। नवनीत राणा विष वल्ली, वडेट्टीवारांची टीका, तर चिल्लर नेते म्हणत राणांचा पलटवार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद। महिला आरक्षण विधेयकाबाबत इंडिया आघाडीने घेतलेल्या भूमिकेचा घेणार समाचार। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, तर सांगलीतही अवकाळी पावसामुळे पिकांचं आणि फळबागांचं नुकसान। गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव परिसरामध्ये रानटी हत्तींचा धुमाकूळ। कुरखेडा वडसा मार्गावर हत्तींचा मुक्त संचार। प्रवाशांसह नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण। राज्यात अक्षय तृतीयेचा उत्साह। राज्यातील मंदिरांमध्ये अक्षय तृतीयेच्या निमित्तानं आंब्याची आरास। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अतिशय महत्त्वाची आणि राज्यात खळबळ माजवणारी बातमी आहे। अमरावतीच्या परतवाडामध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणावरून आता राज्यात खळबळ उडाली आहे। या प्रकरणावरून आता राजकारण देखील तितकंच तापतंय। विजय वडेट्टीवार आणि नवनीत राणा यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे। या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर घणाघाती टीका देखील केली आहे। पाहूयात त्या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। विजय वडेट्टीवार नवनीत राणांमध्ये जुंपली। नवनीत राणा ही एक पोचलेली जातीय विष पेरण्यासाठी हे एक विषबुल्ली आहे असं मी म्हणतो। वडेट्टीवार आणि राणांमध्ये वार पलटवार। ही काँग्रेसनी हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले म्हणून एवढे वडवड करतात। दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप। या बाईची सवय जी आहे ही इतकी जातीयवादी आणि धर्मांध झाली आहे। हे सगळे चिल्लर लोक आहे। या चिल्लर माणसांवर बोलायची मला काही गरज नाहीये। अमरावतीच्या परतवाड्यात आयान अहमद या तरुणाने केलेल्या लैंगिक शोषण आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणावरून खळबळ उडाली आहे। या प्रकरणावरून भाजप नेते अनिल बोंडे आणि माजी खासदार नवनीत राणांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। आता याच प्रकरणावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि नवनीत राणा यांच्यात जुंपली आहे। नवनीत राणा ही एक पोचलेली जातीय विष पेरण्यासाठी हे एक विषबुल्ली आहे असं मी मानतो। विषवल्ली नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोचलेली, पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे। हे सगळे चिल्लर लोक आहे। या चिल्लर माणसांवर बोलायची मला काही गरज नाहीये। पर एक मी सांगू शकते की काँग्रेसनी
हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले आहे म्हणून एवढे वडवड करतात. कारण हा सगळे प्रकार आत्ता बाहेर कुठे येऊन पडत आहे. काँग्रेसच्या काळामध्ये हे हिरवे विषारी सापांना जपण्याचं काम आणि त्यांच्यावर हा सगळे प्रकरण दाबण्याचं काम काँग्रेसने केलं होतं. पण आता ते बाहेर निघत आहे. पण हे हिरवे विषारी जेवढे साप आहे ना त्यांना ठेचण्याचं काम आमचे देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे देशाचे प्रधानमंत्री हे करणार आहे. त्यांना सोडणार नाही. अमरावतीच्या परतवाडा लैंगिक प्रकरणी नवनीत राणांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्यावरून हा वाद पेटलाय. मला एक प्रश्न विचारायचा आहे. जेवढेही सेक्युलरिझमवादी पॉलिटिशियन लोक आहे ना त्यांना माझा प्रश्न आहे, सेक्युलरिझम म्हणजे काय आहे? सेक्युलरिझम म्हणजे काय? महिलांना उंच न्यायाचं जे बाबासाहेबांनी शिकवलं की महिलांसोबत अत्याचार करायचा, आणि ते महिला कोणाच्या? बुरकेवाले नाही, आमची पोरी. बुरकेवाल्यांचा एकही व्हिडिओ त्या 150 व्हिडिओमध्ये नाही आहे. एकही महिला त्यांची नाही आहे. महिला कोणाची आहे? आमच्या. लव जिहाद हे करतात, हे त्यांना जबरन कमला वाचायला लावतात, हेच त्यांना नमाज करायला लावतात, हेच त्यांना बुरका घालायला लावते. आमचे मुली आहे त्यांना, त्यांचे मुली एकही त्याच्यामध्ये दिसणार नाही. नवनीत राणांनी केलेल्या या वक्तव्यावरून विजय वडेट्टीवारांनी टीकेची तोफ टाकली. पीडिता ही पीडिता असते, तिला जात धर्म का चिटकवता असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय. वडेट्टीवारांच्या या टीकेला नवनीत राणांनी उत्तर दिलंय. हे बलात्कार असेल, महिलावरील अत्याचार असेल, शोषण असेल, इथे जात धर्म पंथ येतो कुठे? जो कोणी असेल तो नालायकच असतो, तो हरामखोरच असतो. त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. तिथे बुरखेवाले नव्हते. तुला कसं माहीत? नवनीत राणाला कशाच्या आधारावर बोलली? तोंडात आलं, तोंडाच्या वापा बाहेर काढायच्या. या बाईची सवय जी आहे ही इतकी जातीयवादी आणि धर्मांध झाली आहे. लोकांनी पाळलं, लोकांनी जिरवली निवडणुकीमध्ये, तरी पण अजून शुद्धीवर यायला तयार नाही. या चिल्लर माणसांनी TCSचा प्रकरण झाला नाशिकचं, तेव्हा का वडवड नाही निघाली बाहेर? तेव्हा हिरवे विषारी सापांना जपण्याचं काम करत होते, वाचवण्याचं काम करत होते. त्यांच्यावर बोला. चिल्लर लोकांनी आपल्या घरातही पाहायला पाहिजे की आमच्या घरातही मुली आहे म्हणून. विजय वडेट्टीवारांच्या निशाण्यावर भाजपचे खासदार अनिल बोंडेही आहेत. खासदार बोंडे, अरे तू डॉक्टर आहे बाबा. डॉक्टरांना पेशंटला रक्त कुणाचं लावावा हे काय धर्म पाहून लावलं जात नाही. त्या डॉक्टरांची कालची भूमिका ही सुद्धा निषेधार्ह आहे. विशेष अमरावतीच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री चंद्रकांत बावनकुळेंनीही परतवाडा प्रकरणी भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरून कान टोचले होते. पण त्यांच्याकडे बोंडे साहेबांकडे किंवा अजून नवनीत राणाकडे किंवा प्यारे खान जे काही स्टेटमेंट करतात आहे, त्यांना माझी विनंती आहे की मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये कोणत्याही पद्धतीचं असं वातावरण होणार नाही. पण तुमच्याजवळ जे काही पुरावे आहेत ते सर्व पोलिसांना दिले पाहिजे. अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषणाच्या प्रकरणावरून राजकारणही तापलंय. या प्रकरणाचा योग्य तपास होऊन आरोपींना शिक्षा व्हावी हीच अपेक्षा व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.